आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित आनंदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण यतिनेला मॅच पुरस्कार देतोय। जबरदस्त खेळ यतिनेने केला, अप्रतिम बॅटिंग यतिनच्या माध्यमातून आपण पाहिली। 29 धावांची एक जबरदस्त इनिंग। ऑल द बेस्ट यतिन, तुला नेक्स्ट मॅच करता देखील। चला जाऊया मॅचच्या दिशेने, सामन्याला होतीये सुरुवात। लेट्स प्ले, गेम इज ऑन। व्हेरी फर्स्ट बॉल, फटका जबरदस्त आहे। चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने वेगानं आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार। आला इकडे मात्र पहिल्या चेंडूवर आघात करणारा हा दमदार चौकार। आपण पाहतायत सरोली गावचे उद्योगपती नवनाथजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। नक्कीच सागर ठाकरे यांचा बुलावा आहे। मित्र परिवार आपण पाहतायत। या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे, गॅप शोधलीये। बॅक टू बॅकचा दुसरा प्रहार, चेंडू सीमारेषा पार। इकडनं मात्र प्रशांत वर हल्ला, 4 धाबा चौकार। सरोली पाड्याचे कोणी जर या ठिकाणी मात्र प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा या ठिकाणी मात्र मान्यवर असतील तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। नक्कीच आदेशजी ठाकरे साहेब ज्यांच्या माध्यमातून पिण्याचं पाणी आपल्याला पुरस्कृत झालं, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद। आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं। या दरम्यान चेंडू मात्र बॅटच्या आतमध्ये लागलाय, सिंगल धाव तिकडे पूर्ण होईल। सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये। सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 9च्या घरामध्ये। 9 धावा धावफलकावर। षटक क्रमांक पहिलं प्रशांत गायकवाड गोलंदाजी मार्क करणं आपण पाहतायत। एक जबरदस्त गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करणाऱ्या टीमनं आगाज केलाय, खास करून जर आपण पाहिलं तर संदेश भोईरनं अटॅकिंग बॅटिंगला स्टार्ट केलंय, पॉवर प्लेला फोडायला सुरुवात केली आहे। परंतु आता डावखुरी आताचे बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय महेश पाटील। या दरम्यान चेंडू मात्र स्ट्रेट बॅटनं फटका जबरदस्त आहे, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे। फक्त आणि फक्त एक सिंगल धाव। सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलंय। धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचत असताना 10च्या घरामध्ये आपण पाहतोय। नेक्स्ट बॉल, प्रशांत गायकवाड। संदेशनं जबरदस्त प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, जजमेंट चांगली, झेल जबरदस्त आणि इकडनं मात्र फलंदाज संदेश भोईरचा काम तमाम। फर्स्ट विकेट इज डाऊन। संदेश भोईर इज अ बॅक टू द डगआउट। इकडनं जे चांगली बॅटिंग करत होते ते बॅटर अर्थातच संदेश भोईरला आता मात्र डगआउटला जावं लागलंय। मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का बसत असताना टीम रतन स्मृती सरोली पाडा टीमला, यामधून जिंकणारा संघ थेट मेगा फिनाले मध्ये सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। एका बाजूने रतन स्मृती सरवली पाडा आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये जय मसोबा पिंपलास। बिग फाईट, मोठी लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीकरिता आली आहे। या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, रनिंग चांगली आहे। तिकडे काय घडलंय, निशाणा तर लावला गेलाय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडनं पाहायला मिळते। डावखुरी हाताचे बॅटर चांगल्या पद्धतीने धावलेत। महेश पाटीलची चांगली रनिंग, इकडनं धाव पूर्ण झाली आहे। याचबरोबर षटकाची देखील समाप्ती होती। पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण विचार केलं तर धावफलक सध्याच्या घडले आहे ते म्हणजेच 11च्या घरामध्ये 1-11 अशी स्थिती आपण पाहतायत। नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना रतन स्मृती सरोलीपाडा टीमची।
चला सरोलीपाडा टीम मीटिंग करायची नाहीये, लगेच क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचंय, कारण यानंतर अजून देखील आपल्याला 2 सामने खेळवणे बाकी आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्यानंतर मेगा फिनालेचा सामना. या स्पर्धेचा या वर्षीचा चॅम्पियन संघ देखील आपल्याला प्राप्त होईल. गेल्या वर्षी या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या चषकावर नाव कोरलं होतं, ते म्हणजेच आपण पाहिलं मिनेश 11 जय बजरंग कारिवली टीमने. रनअपचं पारितोषिक पटकावलं होतं, ते म्हणजेच जय हरी रांजनोली टीमने. आणि आताच जर आपण पाहिलं तर टीम एकनाथ स्मृती वलन गेल्या वर्षीच्या रनरअप टीमला या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. अर्थातच जय हरी रांजनोली टीमला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण. गेल्या मॅचचा हिरो, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच रोहन पाटील आलाय. अर्धशतक वीर, या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू अर्थातच रोहन पाटील. आता गोलंदाजी मार्क वर्ण सज्ज होत असताना त्याच्या विपक्षामध्ये नवीन आलेले बॅटर अर्थातच आपण पाहताय कपिल पाटील आहेत. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर महेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची वरची कड लागली आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, चांगल्या पद्धतीने जजमेंट. झेल चांगल्या पद्धतीने इकडनं पकडला गेला आणि फलंदाज जर पाहिलं तर कपिल पाटीलला आता परतीचा प्रवास करावा लागतोय, डगआउटचा रस्ता पकडावा लागतोय. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये, धक्का क्रमांक 2 बसला गेलाय. फलंदाज पॅक टू डगआउट. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला आपण पाहतायत रोहन पाटील. गोलंदाजी मार्क वर्ण. आपण पाहतायत पंकजी घरत, पप्पू म्हात्रे, त्याचबरोबर संतोषजी म्हात्रे, पप्पूजी घरत यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक. जेव्हा आपण पाहतायत हे पारितोषिक जे ते पिंपलास टीमसाठी आहे. विकेट हॅट्रिक, सिक्सर हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पिंपलास टीम करिता. जबरदस्त प्रदर्शन टीम पिंपलासने देखील या स्पर्धेमध्ये केलंय. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला सुजलच्या बॅटमधनं आल्या पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार. चेंडू निघून जातोय, लॉंग ऑन सीमारेषा पार. सुजलच्या बॅटमधनं हा बिग ब्लास्ट, 6 धावा षटकार. इकडनं चांगला स्ट्रोक सुजल भोईरच्या बॅटमधनं आलाय. गेल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग सुजल भोईरने जरूर केली होती. या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकावं लागेल सुजल भोईरला. आणि आल्या त्याने मात्र अटॅकिंग अप्रोचनं पहिल्याच बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. ज्याकरिता त्याला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय ते काम त्यानं करायला सुरू केलंय. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हे म्हटलं जातं. आक्रमकता हेच शांततेचं प्रतीक आहे. विरोधकाला जर तुम्हाला शांत करायचं आहे तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इकडनं बॅटर सुजल भोईरचं आक्रमण आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल रनअप मध्ये चुकले, दबाव जरूर आहे, दबाव नक्कीच आहे. रोहन पाटील वर दबाव आहे. एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत रोहन पाटील. आपण पाहतायत सुजल भोईर जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकतायत तर समीरजी भोईर यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अडवा पाटणं बॉलला खेचलंय, क्षेत्ररक्षक जज करतायत, तिकडे काय घडलंय. येस, फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. मैदानाच्या आतमध्ये सुजल भोईर जो चांगली बॅटिंग करत होता त्या सुजल भोईरला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. सुजल भोईर इज बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 5 वर दिलीप पाटील आलेत. अनुभवी खेळाडू आहेत. आपण पाहतायत टीम रतन स्मृती सरवलीपाडा टीमचे अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट दिलीप पाटील यांनी देखील केलेले आहे, परंतु इकडनं चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क पूर्ण इकडनं मात्र रोहन पाटीलला विकेट प्राप्त झाली आहे. षटकारानंतर रोहन पाटीलने इकडनं कमबॅक केलंय. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी रनआउटची संधी आहे का? जरूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा जरूर साधला गेलाय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. पंच इकडनं दर्शवत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत इकडनं पंचांनी घेतली आहे. त्या ठिकाणी तिसरा पंच उपलब्ध नाहीये आणि पंचांचा जो काही डिसिजन असेल तो डिसिजन एक्सेप्ट केला जाईल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. पंचांनी त्या ठिकाणी मात्र नॉट आउटचा इशारा दिलाय. फलंदाज सेफ ओपन क्रीज मध्ये पोहोचले गेलेत. पुढच्या टीम्सना देखील या ठिकाणी आम्ही सांगतोय की थर्ड अंपायर तिसरे पंच नाहीये, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. जो काही डिसिजन असेल तो मैदानी पंच देतील, तो आपल्याला एक्सेप्ट करावा लागेल. इकडे जर पाहिलं तर डावखुऱ्याचा बॅटर सातत्याने नॉन स्ट्रायकिंग एंडला होते. फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ त्याने केलाय. महेश पाटील आता खूप वेळानंतर स्ट्रायकिंग एंडला आलेत. आपण पाहताय आतिशजी पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने आपण पाहतायत आतिश भांबरे आणि प्रशांत पाटील, प्रशांत म्हात्रे. आपल्या दोघांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय गुड्डाजी दलवी यांच्या माध्यमातून दोन्ही टीम्स करिता खूप सारे शुभेच्छा आलेत. टीम सरवली करिता देखील आणि पिंपलास करिता देखील धन्यवाद साहेब. या दरम्यान चेंडू मात्र सोडून देत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर हा चेंडू होता. पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये डावीकडनं अवांतर प्राप्त होईल. सातत्याने जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅकचा दुसरा वाईड इकडनं टाकलाय, कारण डावखुरी त्याचा बॅटर स्ट्रायकिंग एंडलाय. एक आक्रमक बॅटर म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं महेश पाटील. नेक्स्ट बॉल, हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खूप जास्त बाहेर आहे. आता अक्षरशः वाईडची हॅट्रिक केली आहे. गोलंदाज वाचण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कोणत्याही गलीमधून वाचून जाऊ शकत नाही. इकडनं तुम्हाला बॅटरला फेस करावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 21, 21च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. या दरम्यान चेंडू मात्र पुल करतायत आणि बॉलला फेकून देत आहेत सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. इकडनं मात्र बॅटर महेश पाटीलच्या बॅटमधनं हा मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. बॅटर आहेत महेश पाटील आणि त्यांच्या बॅटमधनं एक मोठा स्ट्रोक देखील आलाय. खराब चेंडूंवर आक्रमण करणं चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. या दरम्यान चेंडू चांगला आहे पुढे टाकलाय. ओरपिश होता. बॅटरला बीट करत असताना सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. इकडनं षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस पॉवर प्लेचं दुसरं षटक इकडनं मात्र समाप्त झालं. धावफलका जर विचार केला तर धावफलक 27, अर्थात 27 धावा धावफलकावर लागले गेलेत. इकडनं विकेट जे आहेत ते गमवले 3 बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय.
गोलंदाजी मार्कवरनं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला, ज्या गोलंदाजाने पहिले षटक हाताळलं तिकडे त्याने 11 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. अर्थातच प्रशांत गायकवाड आलेत गोलंदाजी मार्कवरनं. चला, वेल कमी खर्च करायचं क्षेत्ररक्षण करणारी टीम. आपण 2 षटकांकरिता इकडनं मात्र 11 मिनिटं खर्च केलेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत बॅटर नवीन आलेले फलंदाज दिलीप पाटील. सर्व टीमचे एक जबरदस्त बॅटर. नक्कीच 40+ मध्ये देखील जबरदस्त प्रदर्शन. कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला, रविवारच्या दिवशी आपण पाहतायत रनरअपची ट्रॉफी देखील जिंकली 40+ मध्ये. या दरम्यान चेंडू चांगला आहे चेंडू, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर झपाट्याने निघून गेलाय. फलंदाजाला बीट करत असताना डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू पुल करतायत आणि बॉलला गुल करतायत. कुठेतरी दूरवर चेंडू जाऊन आदळतोय सीमारेषा पार. दिलीप पाटीलच्या बॅट मधनं हा बिग ब्लास्ट, 6 रन, षटकार. बिग हिट सिक्सर इकडनं मात्र लावत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा चेंडू डॉट केला, त्यानंतर एक मोठा फटका. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर आहे. पंच आमच्या बाजूने बोलतायत. अवांतर धाव इकडनं प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीनं आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच डबल 3. 33च्या घरामध्ये 33 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. इकडनं जावं लागेल बॅटर दिलीप पाटील. डगआउटच्या श्रेयाला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय 4था, तो म्हणजेच 34 या अंकावर दिलीप पाटील इज बॅक टू द डगआउट. दिलीप पाटील याला आता मात्र डगआउटला जावं लागतं. नवीन फलंदाज आपण पाहतोय 6व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. आपण पाहतायत 34 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. या दरम्यान चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढताय. सिंगल धाव तिकडे पूर्ण केली आहे. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 35. 35च्या घरामध्ये 35 धावा धावफलकावर. फलंदाज 4 बाद झालेत. संदेश भोईर, त्याचबरोबर आपण पाहतायत सुजल भोईर बाद झालेत. दिलीप पाटील बाद झालेत. कपिल पाटील बाद झालेत. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील आणि त्यांच्या सोबतीनं सोहम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खास करून या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर महेश पाटीलवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारोमदार असेल. नेक्स्ट बॉल, बॅटची एज. तिकडे काय घडलंय, जेलची संधी जरूर होती परंतु एसटी रक्षकाने थोडीशी चुकी केली. त्यानंतर सिंगल धाव या चेंडूवर प्राप्त होतीये. सिंगलच्या मदतीने धावफलक आता 36च्या घरामध्ये 36 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण इकडनं विचार केला तर चांगली बॅटिंग सध्याच्या घडला बॅटिंग करणाऱ्या टीमची, परंतु विकेट जास्त गमावली आहेत.
4 विकेट जर आपण पाहिले तर इकडनं गमावलेत बॅटिंग करणारी टीम, अर्थातच रतन स्मृती सरोलीपाडा टीमने. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय, गोलंदाज स्वतः डाऊन द बॉल. इकडनं मात्र झेल ड्रॉप झालीये. काय केलंय गोलंदाजानं, डोक्यावर हात का गेला, तर इकडनं झेल ड्रॉप केली गेली. सोप्पा आणि सिंपल झेल होता, तिकडनं मात्र तो झेल ड्रॉप केला गेला. आपण पाहतायत बादशाह 11 पिंपलघर टीमचे ज्या टुर्नामेंट आहेत त्याच्या या ठिकाणी आपण पाहताय लॉट सोडले जात आहेत. आपण पाहतायत जीसीए नियमाने पार पडणारी स्पर्धा, अर्थातच खासदार चषक त्या स्पर्धेचा आपण या ठिकाणी मात्र लॉट्स पाडून घेतोय. कॅमेरामॅन फोकस करो. आपण पाहताय आयोजक बादशाह 11 पिंपलघर, या ठिकाणी मात्र ड्रॉ केलं जाईल. 15 जानेवारी 2026. त्याचबरोबर आपण 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहत आहेत. 15 तारीख आणि 16 तारखेला ही स्पर्धा आहे, त्याचे लॉट्स केले जात आहेत. पहिला बी ग्रुपचा लॉट आहे. आपण पाहतायत या ठिकाणी कोणत्या कोणत्या संघांमध्ये मॅच होईल. सुमित कुमार गुंदवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिली मॅच पहिल्या फेरीची जय हनुमान गोवे टीम. त्यानंतर नेक्स्ट मॅच सोनिका माता मालोडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम असणार आहे. सेकंड मॅच हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर टीम, ही सेकंड मॅच असणार आहे. त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम असणार आहे ती म्हणजेच बादशाह 11 पिंपलघर. आयोजक संघ तिसरा सामना. त्यानंतर होणारा सामना जानकी पिंपलघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये दापोडा बी. पहिल्या दिवसातील शेवटची मॅच. त्यानंतर ए गटचा या ठिकाणी आपण मात्र लॉट उडून घेणार आहोत. दापोडे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जानकी 11 पिंपलघर. या ठिकाणी आपण पाहतोय पहिली मॅच ए गटातील आपण पाहतोय ए ग्रुप. पहिली मॅच आपण पाहणार आहोत चौथा हिरवा मानकोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजेच चेरोबा कोण टीम. फर्स्ट मॅच ए गटातील तारीख असणार आहे ती म्हणजेच 16/1/2026. त्यानंतर सेकंड मॅच बावाले बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारे टीम केवनी दिवे. त्यानंतर थर्ड मॅच एका बाजूने वल आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये असणारे ती म्हणजेच टीम जून आंदुर्की. त्यानंतर शेवटचा सामना आलिमगड बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारे ती म्हणजेच टीम पिंपलनेर. दुसऱ्या दिवशीतील लॉट हे असणार आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी लॉट्स पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. पहिल्या दिवशी 15/1/2000
आपण पाहतायत धावफलकावरती धावा आहेत ते म्हणजेच 44 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सध्याच्या घडीला आपण पाहतोय चौथं प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना महेश भोईर. नेक्स्ट बॉल फटका इकडनं फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. डाऊन द बॉल चांगल्या पद्धतीने झेल अटेंड केला गेलाय. अजून एका विकेटचं पतन. बॅक टू बॅकचा तिसरा हादरा मॅच मध्ये. इकडनं मात्र थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतायत विकेट हॅट्रिक पूर्ण केली गेली आहे. जे पारितोषिक लावलं गेलं होतं विकेट हॅट्रिक सिक्सर हॅट्रिक करता संतोषजी म्हात्रे, पंकजजी गरज आणि त्यानंतर पप्पूजी गरज यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल. समीर माली याला. जबरदस्त गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये समीरनं पूर्णपणे कमबॅक केले टीमसाठी. या दरम्यान चेंडू मात्र कट करत असताना चेंडू वेगाने चालला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू आणि क्षेत्ररक्षक मध्ये अक्षरशः रेस लागली आहे आणि त्या रेस मध्ये अखेरकार चेंडू विजयी होतोय. निघून जातोय सीमारेषा पार. आला इकडनं मात्र टीम अडचणीत असताना हा महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण चौकार. गोलंदाजी मार्क वर्ण शेवटच्या षटकाकरिता आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत असताना दर्शन माळी. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडनं मात्र सिंगल दा होईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजेच 49च्या घरामध्ये. शेवटचं षटक प्रगतीपथावर. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. एका बाजूने टीम शिव चेरोबा कोण आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये टीम एकनाथ स्मृती वल. या दरम्यान चेंडू चांगला आहे. ड्राईव्ह करताय चेंडूला मात्र. चेंडू मिड विकेटला चालला. क्षेत्ररक्षक उपस्थित एकदा पूर्ण. दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता दुसरीचा देखील पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने धावफलक अर्धशतक क्रॉस करत असताना 51च्या घरामध्ये दर्शन माली चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना दिसलाय. दर्शन. या दरम्यान चेंडू मात्र फुल टॉस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र सिंगल धावेल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र एकेरीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 52च्या घरामध्ये. 52 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र अगदी परफेक्ट लेंथवर होता.
पंचांनी पाहिलं, अपील जरूर केली होती. लेग बाईचा पंचांचा इशारा आलाय. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी ते पाहिलं, परखलं आणि त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त एकदा या चेंडूवर येते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. भोलेनाथजी पाटील यांना इकडनं मात्र जिओ पंप करून शुभेच्छा आले, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. नेक्स्ट बॉल, हो इकडनं मात्र चेंडूला फेकून दिलंय. चेंडूची गोटी बनवली आणि चेंडूला फेकलंय मिड विकेटच्या बाहेर. भोलेनाथच्या बॅटमधनं हा लांब लचक षटकार. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं गेलंय. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. अगदी सहजरित्या इकडे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. षटकाची देखील झाली आहे समाप्ती. आपण पाहतायत पहिल्या इनिंगच्या अखेरीस इकडनं मात्र धावफलकावरती धावा जे आहेत ते लागल्या गेलेत. 61 आणि 62 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय टीम पिंपलाशच्या. चला जाऊया नाणेफेक कक्षामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने शिव चेरोबा कोण आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये एकनाथ स्मृती वर्ल्ड. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण यायचे त्वरित. आपण नाणेफेक करून घेतो टॉस बॉक्स मध्ये. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित शैलेशजी ठाकरे यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेतोय या मॅचची. चला टीम वर्ल्ड टीम, चला आपला कर्णधार पाठवायचा आहे. त्याचबरोबरीने टीम कोण, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार. या ठिकाणी आपण पाहताय दोन टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. आपण लगेच नाणेफेक करून घेतोय. नाणेफेकीचा कॉल वर्ल्ड टीमचा कर्णधार हेड असं कॉल आहे आणि या ठिकाणी आपण पाहतायत हेड आलंय. मान्यवर पाहुण्याने दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्यात. वर्ल्ड टीमचा कॅप्टन गेल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी थोडीशी कमजोर झाली, त्यानंतर चांगली बॅटिंग तू देखील केली. त्या सामन्यामध्ये पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर तू देखील खूप जास्त स्ट्रगल करत होता. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये चेंडू मिडल झाले आणि त्यानंतर मॅच तुम्ही विन केली. परंतु आता समोर कोण टीम आहे, एक चांगली गोलंदाजी लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे, चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. नाणेफेकी जिंकलायत. एकंदरीत निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आणि या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल का? गेल्या मॅचमध्ये झालेल्या चुका या मॅचमध्ये कशा पद्धतीने सुधारण्यात येतील ते आम्ही ग्राउंडवरच दाखवू. नक्कीच. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. तर हे होते आपण पाहतायत वर्ल्ड टीमचे कॅप्टन. त्यानंतर कोण संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित. पहिला मॅच जर पाहिला तर चांगल्या पद्धतीनं अप्रतिम गोलंदाजी झाली. त्यानंतर टीम कोण पहिला सामना जिंकला. त्यानंतर आता टीम मोठी समोर आहे. वर्ल्ड सारखा एक मोठा संघ, तगडा संघ, दादा संघ समोर आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणी मोठा कोणी छोटा नसतो. ज्या संघाचा परफॉर्मन्स मोठा असतो ती टीम मोठी असते. इकडनं चांगला परफॉर्मन्स करून सामना जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. महत्त्वाचा सामना आहे आणि आमची बॅट्समनांची संख्या पण आता वाढलेली आहे. 2-3 प्लेयर जे नव्हते ते आता आलेले आहेत. आमचा ट्रम्प कार्ड प्लेयर महेश नाईक पण आता या मॅचसाठी उपलब्ध आहे. तर खूप आशा आहे सर्व बॅट्समनकडून ना. चांगली आमची सध्या बॅटिंग लाईन चालू आहे. तर मोठी धावसंख्या उभारून आम्ही त्यांना मोठा टार्गेट ठेवू. नक्कीच. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. तर हे होते आपण पाहतायत कोण टीमचे कॅप्टन. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकला वर्ल्ड टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता टीम कोणला प्राचारित केलंय. चला जाऊया समोरच्या कक्षामध्ये. तुमच्या समवेत जुडले जातील राहुल भोईर.
थँक्यू सो मच. नुकताच जनसहभागाला सन्मान्य आमचे देवेदाजी ठाकरे आणि रामदासजी ठाकरे आपल्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. अप्रतिम अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. एक दिवसीय स्पर्धा आहे आणि कुठल्या प्रकारची प्रवेश फी न घेता ही क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. आणि नुकताच काही आमचे अतिथी इकडे उपस्थित होत आहेत. ठाकरे बंधूंची एवन जोडी आपली मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आणि जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट या मॅचमध्ये एकूण बघतो आपण 5 ओव्हरमध्ये 61 केल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना रतन मोदी क्रिकेट संघ सरोलीपाडा या टीमने त्यांच्या अगेन्स्ट 62चं मोठं चेस असणार आहे. मोसबा क्रिकेट संघ पिंपला समोर सचिन मस्के सोबत पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने हाफ सेंचुरी केली होती तर रोहन पाडे उर्फ बंटा इन ॲक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चला आपण टाइम मॅच करूया आणि लगेचच या मॅचला सुरुवात करूया. पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस कंप्लीट केलेला आहे. सेकंड सेमीफायनल मॅच या आपल्याला फर्स्ट सेमीफायनल मॅच पाहायला मिळते. जिंकणारा संघ ठाकूरपाडा चषकाची मेगा फायनल मॅच खेळ. प्रशांत म्हात्रे बॉलिंग मार्कमध्ये सज्ज. पहिला चेंडू घेऊन तयार. अंपाचा ग्रीन सिग्नल. मॅच पहिला बॉल. म्हात्रेचा मस्केसाठी विकेटची दाट शक्यता आहे. डाऊन द बॉल तिकडे आहेत. स्वतः विकेट किपर चूक होणार नाहीये. मी ती विकेट फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती विकेट. सुरुवात चांगली होणं गरजेची होती मात्र सुरुवात बघतो आपण चांगली झाली नाही या मॅचमध्ये. चेस मोठे 62 करायचे आहेत आणि मस्के स्वस्त्यावरती स्वस्त्यामध्ये बाद झालेला आहे आणि त्याचा बेनिफिट कदाचित या मॅचमध्ये सरोलीपाडा टीमला होईल जरूर. प्रशांत म्हात्रेने घेतलेली पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन बॅटर प्रशांत गायकवाड. गायकवाड समोर म्हात्रे. पॉवर प्लेमध्ये चांगले बॅटिंग करणं गरजेचे असणार आहे. पॉवर प्ले फोडावा लागेल मात्र सध्या म्हात्रेची चर्चा आहे मॅचमध्ये. यावेळेचा फटका देखील फसला. मिस्तामेंगे जरूर मात्र डीप मध्ये फिल्डर पोहोचण्याआधी कदाचित चेंडू पोहोचू शकेल. आउटफील्ड फास्ट आहे आणि चालला चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार गायकवाडच्या बॅटमधून. डीजे सचिन मस्के आणि रोहन पाटील बंटा यांच्यामध्ये या मॅचमध्ये तशीच काय गरजेची असणार आहे. नेक्स्ट बॉल मात्रे ओव्हर विकेटनं. चांगला चेंडू ऑन साईडला ऑन ड्रायचा फटका. फिल्डर डीपमध्ये दूरला आहेत. मिड विकेटमध्ये चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक सिंगल धावीत नमेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पडत स्कोअरबोर्ड आपल्याला 5 वरती पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती विकेट. सेकंड बॉलवरती बाउंड्री. थर्ड बॉलवरती एक सिंगल आलेली. सहा हातामध्ये रोहन पळालेले. रोहन अप्रतिम बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये सकाळच्या. तशीच काय बॅटिंगची अपेक्षा त्याच्या माध्यमातून असेल जरूर. त्याची बॅट बोलणं या मॅचमध्ये गरजेचे. जर या धावसंख्याला इकडनं चेस करायचा असेल तर सुरुवात केलेली आहे. हुक करत असताना धावांची भूक जरूर आहे टीमला. हुकचा फटका आहे. मिळतील धावा 4.
चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 जाईल पुढे. स्कोरबोर्ड आता वेगाने चाललेला आहे. धावफलक आपल्याला 9 वरती पाहायला मिळतोय. सुरुवात प्रशांतनं विकेटने केली, त्याच्यानंतर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक प्रशांत गायकवाडच्या बॅटमधून आणि दुसरा रोहन पाटील बंटाच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल ओली विकेटनं मात्रे बागफोडला जाऊन पंच केलेला आहे. चापटवला अक्षरशः. अप्रतिम शॉट. मोठी चेस आहे फिल्डर करिता. चेंडू बघता बघता हा देखील चाललेला आहे. स्लीपर कव्हरला 4 धावा. थँक्यू डीजे. पिंपला सर आरामात आरामात होईल जे काय असेल. तुम्ही जरा काळजी घ्या. बसा आपण. 6 आहे. 6 संघाची धावसंख्या 6 होईल. फ्लाय स्कोर बोर्ड आता वेगानं पुढे गेलेला आहे. 19 धावा. विकेटनं सुरुवात केली प्रशांत मात्रेनं. त्याच्यानंतर जो आपण खेळ पाहतो मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील रूप बंटा भन्नाट फॉर्म मध्ये. थोडासा वेळ कमी घ्या. फिल्डिंग सेट करा. मॅच सुरू करा. यस डीजे. पहिल्या वर्ष काही संपला आणि पहिल्या वर्षाखेरीज धावा आपण पाहतो. धावा पलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम सध्या तरी बॅटिंग करत असताना रोहन सोबत प्रशांत गायकवाड. वेळ थोडा कमी कर्षित करा. 5-5 वर्ष मॅचेस आपण सगळा खेळतोय. फ्री इंडी क्रिकेट टुर्नामेंट आहे. प्रवेश फी करून पण आपल्याला सेकंड राऊंड 4च ओव्हरचा खेळायला मिळतो. आता इकडं न प्रवेश फी घेता आपल्याला 5-5 ओव्हर खेळायला भेटलेले आहेत. फक्त आपण सहकार्य केला तो फायनल मॅच पण आम्ही 5 ओव्हरचेच खेळू. थोडं ॲडजस्ट करा. भोलानाथ पाटील सिनियर प्लेयर. बॉलिंग मार्कवरती समोर गायकवाड. राऊंड विकेटनं पाकफुला जाऊन कटकाण्याचा प्रयत्न. लाईन मात्र खराब आहे. ऑन साईडला ऑन ड्रायचा फटका खेळ जरूर डीप मध्ये बघतो आपण. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू टोचून फेक करेपर्यंत एक सिंगल धावीतनं घेतलेली आहे. पहिला चेंडू आपण बघितला व्हाईट बॉल होता. त्याच्यानंतर एक सिंगलनं सॅक्रुटेट झालेली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 21 वरती. आणि प्रशांतनं चांगलं काम केलेलं आहे. कारण का बघतो आपण समोरचा बॅटर रोहन चांगला खेळतो. त्याच्या बॅटमध्ये चेंडू येतात. त्याला साकिंगला आपल्याला आणायचं आणि तेच त्यानं केलेलं आहे. फिल्डिंग आपण बघितलं आता P2 सुरू झालेला आहे. 3 फिल्डर आहेत इनफिल्डच्या बाहेर. स्क्वेअर लेग आपल्याला दिसतोय. मिड विकेटमध्ये डीप ब्लॅक फिल्डर आहे बाउंड्री रायडर्स. आय थिंक एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळेल. अपसाईडला एकही फिल्डर नाहीये. जे काय ते उर्वरित इनफिल्ड शॉटमध्ये शॉट पॉईंट शॉट कव्हर. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं ऑन साईडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर ते फक्त राहतील बघत. चेंडू चालला मिड विकेटला पण टाशा बॅटमधून. हा सिक्सर.
फोडत असताना P2 मध्ये देखील चांगले बॅटिंग. षटकातील पुढील चेंडू बोलनात राऊंड विकेटनं. बंटा करीता आताची लेंथने डब्बा चांगलाय. इकडे अशीच बॉलिंग करणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतो विकेट टू विकेट ज्या अनुषंगानं बॉलिंग आणि मिनिट टू मिनिट खेळतोय आपण. जर खेळ बघितला रुण पाटीलचा तर एकच शॉट त्याच्याकडे नाही. आपण सकाळी बघितलं चौपेरी खेळला. ज्या लेंथवरती ज्या टप्प्यावरती बॉल आहे त्याच लेंथवरती खेळायचंय हे त्यानं ठाम केलेलं आहे. बराचसा बदल त्याने केलेला आहे आपल्या बॅटिंगमध्ये. मिनिट टू मिनिट क्रिकेट आताच मी त्याचा उल्लेख केला. लेंथवरती टप्पा जो येतोय तिथंच खेळायचं आणि तेच करत असताना हा चौकार. मागच्या 2 सीझन मध्ये आम्ही असाच खेळताना बघितलेलं आहे रोहन पाटीलला. आता पुन्हा एकदा फॉर्मात येत असताना चेंडूची लेंथ कुठे चेंडूचा टप्पा कुठे तो क्लास असणं गरजेचं. आपण एकच फटका घेऊन मॅच मध्ये रन्स बनवू शकत नाहीये. जो प्लेयर मिनिट टू मिनिट खेळेल तो रन्स बनवेल जरूर. राऊंड विकेट. हा शॉट बनवून खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर भी डाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी देखील होती ती देखील गमावलेली. 2 वेळा संधी बाद करण्याची आली होती आणि एकाच बॉलवरती दोघांना बाद करण्याची संधी. अगोदर झेल तो तर नव्हताच त्याच्यानंतर रनआउटची विकेट. म्हणजे एखादा तरी इकडनं बॅटर बाद होऊ शकला असता जर थ्रो आली असती तर ऑन द स्टंप. हरकत नाही इकडनं नशिबाची जरूर साथ लागतीये रोहन आणि प्रशांतला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. 30ची अजूनही गरज आहे मॅच मध्ये आणि अशाच पद्धतीने जर खेळ सुरू राहिला तर कदाचित जय मोसोबा पिंपलाच्या बाजूनं ही मॅच आपल्याला जास्त पाहायला मिळेल. राऊंड विकेट. गायकवाड साठी फटका चांगला आहे डीप मध्ये. झेल ड्रॉप स्क्वेअर लेगला पाहतो आपण. चुका होत असताना तिकडे वेगानं बंटा देखील पोहोचलाय. त्याला माहिती आहे आता इकडनं संधी मिळालेली. झेल ड्रॉप झालेला. अवघड देखील ज्या काय तुम्हाला कॅचेस येतील तिकडे आपल्याला पकडावं लागतील. क्रिकेटमध्ये कारण सांगून होत नाहीये की जेल खाली होता मी रेडी नव्हतो. क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमचा फिटनेस व्हेरी इम्पॉर्टंट आणि तुमची तिकडे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथनं मिळतात. एकच धाव मिळेल माफ करा. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्यावर बघतो स्कोर बोर्ड 33 वरती 2 ओव्हरचा खेळ संपला. आपण पहिल्या इनिंगमध्ये जाऊया. 2 ओव्हर अखेरीस आपण जर धावा बघितल्या तर आय थिंक 27 होत्या आणि इकडे त्याचा आपण जर कंपॅरिझन केलं तर 33 पुढे. आय थिंक 4 धावेने पुढे आपण बघतो सध्या तरी आघाडीवरती आहे त्या मॅचमध्ये जमोसोबा पिंपलास. विकेट्स आपण विचारलं तर विकेट्स आतापर्यंत एकच गेली जी पहिल्या बॉलवरती गेली होती. आपण पहिल्या इनिंगमध्ये बघितल्या 2 ओव्हर अखेरीस जर विकेट्स आपण बघितल्या तर पहिली विकेट 10 वरती, दुसरी विकेट 11 वरती, थर्ड विकेट 17 वरती गेली. 3 विकेट गेलीच नव्हती. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट गेली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरी गेली आणि त्याच्यानंतर बघतो आपण चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. रन चांगल्या केलेल्या आहेत. थोडा वेळ कमी घ्यायचा. जतीन आलेत बॉलिंग मार्कवरती. जतीननं मॉर्निंगला अप्रतिम बॉलिंग केली होती. आय थिंक गोव्याच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगली बॉलिंग त्याने केली होती 3rd ओव्हरमध्ये. त्यालाच कंटिन्यू करत असताना या षटकामध्ये रतनस्मृती क्रिकेट संघ सरवली पाडामधले की शरद दादा बोईर अप्रतिम खेळाडू राहिलेले आहेत. चांगले उद्योजक आहेत. समाजसेवा 40+ क्रिकेट खेळतात. एक चांगले आयोजक आहेत सागर बोईर, सन्नी बोईर हे सुपुत्र आहेत. संदेश या मॅच मध्ये खेळतात. थर्ड ओव्हरचा पहिलाच बॉल समोर ड्राईव्ह करत असताना गायकवाडनं या मॅच मध्ये तेच केलेलं आहे की जास्तीत जास्त इकडनं बंटाला साईक कशी मिळेल. माझ्याकडे देखील क्लास आहे. आता समोरचा आपला बॅटर जर चांगला खेळतो तर त्याला जास्तीत जास्त साकिंगला आणलं पाहिजे. तीच करत असताना तिसरा षटक आहे. या ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावा आल्या तर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जास्त चान्सेस विजयाचे असतील जय मोसोबा क्रिकेट संघ पिंपलासच्या. अन्यथा एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक आणि जर अशी बॉलिंग केली तर चेंडू तुम्हाला जाऊन हाणावा लागेल. मिड विकेट म्हणून आला सिक्सर. थँक्यू. खराब चेंडू होता.
जतीनचा ॲक्सिट स्लो रन टाकण्याचा प्रयत्न होता. कदाचित ब्लॉकआउटमध्ये वाईट यॉर्कर. आता असे चेंडू टाकण्याकरिता सराव खूप गरजेचा आहे. तो फुल टॉस झाला. जेव्हा जेव्हा आपण यॉर्कर टाकायला जातो तेव्हा तेव्हा फुल टॉस बऱ्याचशा होतात आणि तेच झालं. आणि बंटा रेडी होता, जसा आला तसा पाठवला मिड विकेटला. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या आपला होते स्कोरबोर्ड 40 वरती पोहोचलेला आहे. 22ची गरज आहे सध्या. सहजरित्या या धावा चेस होतील की काय हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. बंटाचा आक्रमक यावेळेचा देखील फटका चांगला ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये तिकडे बघतो आपण. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. तिकडनं धाव सिंगल अजून मिळतीये. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 4 वर 41 झालेले आहेत. या मॅचमध्ये 62 करायच्या होत्या. पहिली विकेट शून्यावरती गेली. त्याच्यानंतर तब्बल 41 धावांची भागीदारी प्रशांत गायकवाड आणि रोहन पाटील बंठामध्ये. विकेट सिकट नाव आहेत. विकेट मिळवाव्या लागतील या मॅचमध्ये. यावेळेचा फटका चांगला आहे. गायकवाडचा फटका डीप मध्ये फिल्डर पकडला झेल. गायकवाड मैदानाच्या बाहेर. ठाणगे आलेत मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 4 वरती विकेट आलेली आहे. विकेट पाहिजे देखील होती. 41 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली दुसरा विकेट करिता. ज्या धावा जोडलेल्या आहेत त्या धावा विजयाचा संकेत ते दिलेला आहे. आता मॅच अजूनही ऑन आहे. सरवली पाडा संघ एवढा इझिली सामना सोडणार नाहीयेत. ठाणगे नवीन बॅटर यावेळेस ऑन साईडला खेळले जरूर डीप मध्ये. तिकडे फिल्डर देखील आहेत. आय थिंक सुजल आहेत मिड विकेटला. एक धावीत मेल. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 42. 20 धावेची गरज आहे अजूनही. 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 20 धावा. समोर बंटा ओ द विकेट. पुढचा बॉल. यावेळेचा फटका ऑन साईडला ऑन ड्रायचा फटका आहे. डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहेत. इकडनं कदाचित सिंगलच मिळू शकते. तेच झालेलं आहे. तिसरा देखील षटकाचा खेळ संपला आणि 3 ओव्हर अखेरीस धावा पालक आपण पाहतो झालेल्या आहेत. 43 झालेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयाकरिता करायचे आहे त्या मॅच मध्ये. जमोसोबा क्रिकेट संघ पिंपलासला 19. बंटा त्यांनी काय सांगितलं बघा. समर्थक गरजेचे आहेत. तो सांगतो सिंगल डबल खेळ हरकत नाही. या गोष्टी आपण पाहत असतो. गावाचा अभिमान प्रत्येकाला जो असणं गरजेचं आहे. आपला गाव जेव्हा जिंकतो, आपले प्लेयर जेव्हा चांगले खेळत आहेत तेव्हा त्यांची स्तुती होत असते. आणि कधी कधी हारल्याच्या नंतर काही अपशब्द देखील आपल्या माध्यमातून आपण ऐकत असतो. ते चुकीचे आहेत. क्रिकेट गेम तिथे प्रत्येकी जण इकडे जिंकायला येतो. हरण्यासाठी तर कोणी क्रिकेट खेळतच नाही. जिंकण्याकरिताच प्रत्येकी जण खेळतो. आता 2 जेव्हा पैलवान होतं त्याच्यामधून एक तर पैलवान बाद होणारच आहे. कोणतरी हारेल तेव्हाच एक जण जिंकेल.
हा खेळ असाच आहे. इथनं एकाला तर हरावाच लागेल. मग एक जिंकणार आहे. मग जिंकणार कोण आहे? गोल्डन विकेट आहे बंटाशी या मॅच मध्ये, ती महत्वाची. रिवर्स खेळले संदेश संदेश आहेत ना व्यवस्थित आहेत. फिट आहे चला पूर्णपणे, काय होणार नाही त्याला. शोल्डरच्या खाली जोरदार जरूर न्यूयाचा चेंडू आहे. नको जास्त बोल मग. चांगली फिल्डिंग केल्याच्या नंतर देखील सांगतायत की कुठं फिल्डिंग करावी. असंच असं ग्रामीणच्या खेळाडूंचं. जर तिथनं चेंडू गेला असता तर 4च होता. नो चान्स फिल्डर. आता संदेशला तिकडनं पुन्हा स्लीपर कव्हर मध्ये आणलेला आहे. एक्झिट रणनीती काय आहे सरवली बडा टीमची? क्या बात. पॉइंट मधून स्लीपर कव्हर मध्ये बंटा समोर. बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरच्या पाठी थर्ड मॅन मध्ये. एक सिंगल मेल. मॅच अजूनही ऑन आहे सरवली बडा टीम करिता. असं नाही की हा सामना एकतर्फी चालला किंवा एका बाजूनच जमोत्सव या पिंपला संघ हा सामना जिंकू शकेल असं तर नाहीये. चेंडू शिल्लक जर बघतो आपण 10-10 मध्ये 18ची गरज आहे. एखादी विकेट 1-2 विकेट किंवा काही डॉट बॉल मॅच बनवू शकते. एखादा मोठा फटका मॅच क्लोज येईल जरूर. ठाणगे आणि बंटा पुन्हा चर्चा करतो की कशा पद्धतीने इकडनं आपल्याला पुढे जायचंय. तो प्रयत्न पाहायला मिळेल जरूर. छटका दिल. पुढील चेंडू घेऊन तयार. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहे. झेलची शक्यता आणि अशी फिल्डिंग केली तर मग सामना जिंकता येणार नाहीये. सामना अजिबात जिंकता येणार नाही. आलाय नशिबाचा चौकार. डीजे धन्यवाद. आणि या 4 धावा या मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतील. ठाणगे बाद होऊ शकला असता. विकेट मेले असती. नवीन बटराला असता मैदानाच्या मध्ये त्यांनी काहीसे चेंडू घेतले असते खेळण्याकरिता. या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. मात्र इकडे जी संधी आली होती, संधी बॉलरनं निर्माण केली होती, ती गमावलेली आहे फिल्डरनं. आता मॅचचं इक्वेशन थोडंसं सोपं आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉलमध्ये 14 धावेची गरज आहे. 9 चेंडू 14 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये विजय करतात. ते देखील सांगतात बघा विकेट किपर की आपण मॅच आपण शेवटपर्यंत सोडायचीच नाहीये. शेवटपर्यंत आपल्याला संघर्ष करायचा आहे. 1 बॉलमध्ये 6 सहजरित्या होतात. मात्र 6 बॉलमध्ये 1 रन कधी कधी होत नाही. लास्ट इयर झाली नव्हती. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडूला डॉट बॉल. विकेट किपर तो सांगते की आपण मॅच मध्ये इन आहे, आउट अजून झालो नाहीये. प्रयत्न आपण प्रामाणिक करा. येत असताना डॉट बॉल. सुपर बॉलिंग होऊ शकेल. कमबॅक होऊ शकेल. मॅच कोणी जिंको, मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. तो प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळेल. समीकरण आपण बघितलं. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 मध्ये 14 करायचे आहेत. ठाणगे समोर खेळण्याकरिता सज्ज. महेश पाटील नोलुक शॉट करण्याचा प्रयत्न. मस्त टायमिंग आहे. जवळपास कोणी फिल्डर नाहीस. बघा किती रन धावून घेतल्या जातील. धावा गरजेच्या आहेत. येत असताना इथं 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. हाफ सेंचुरी झालेली आहे. 50 धावा बलगावरती. अजून या मॅच मध्ये बघतो आपण करायच्या तब्बल 7-12. इम्पॉर्टंट 7-12 सध्या तरी चर्चेत आहे. 7-12चं महत्व देखील
मागचे 10 वर्ष आपण मागे गेलो तर 7-12 आणि आपला जास्त काही संबंध नव्हता, आता जास्त संबंध आहे. या राजूजी ठाकरे आपण या व्यासपीठावरती या. 7-12 असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण इक्वेशन आहे आणि 7-12 सध्या तरी चर्चेत आणि फॉर्मात आहे. पुढचा चेंडू ठाणगे समोर बॅकफुला जाऊन स्लाइस करत असताना चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव घेतलेली आता शेवटचे 6 शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 11 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन. यस इज ए. सहा चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये बघतो आपण विजय करत या मॅचमध्ये अजूनही 11ची गरज आहे आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर जतीन पाटील. जतीननं तिसऱ्या षटकामध्ये 10 खर्च केल्या होत्या. इकडे 11 त्याला डिफेन्स करायचे आहेत. करू शकेल का? सगळ्या काय गोष्टी पॉसिबल असतात, ती करण्याची जिद्द आणि चिकाटी असणं गरजेचं आपल्याकडं. कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं आहे आणि कॉन्फिडेंटली खेळावं लागेल. 6 चेंडू 11ची गरज आहे. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे प्रयत्न शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना घेऊन जायचा आहे सरवलीपाडा टीमला. इकडनं शेवटचा बॉल नकोय जय मोसोबा पिंपलासला. चला प्लीज बराचसा वेळ गेलेला, 1 तास संपलेला. मला वाटत नाही की फायनल 5 ओव्हरची होऊ शकते. प्लीज जतीनच्या हातामध्ये चेंडू नव्हे तर हा सामना जरूर सोपवलेला. ठाणगे आणि बंठामध्ये पुन्हा चर्चा झालेली की एक्झॅक्ट काय करायचं आहे. मॅच शेवटपर्यंत घेऊन जायची नाहीये, मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला मॅच शेवटपर्यंतच घेऊन जायचे, तर जाऊन कुठेतरी रिझल्ट लागू शकतो आपल्या बाजूनं. जतीन पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि अशी बॉलिंग केली तर या मॅच मध्ये कमबॅक होणार नाहीये. तिकडे पोहोचला फिल्डर. फायनली या मॅच मध्ये आलेली आहे सुपर कॅच. सेकंड मध्ये तिकडे पकडलेली असेल, आय थिंक फिल्डर होते मेसी. आता बघूया ते काय त्यांना सांगणार आहे. झेल तिकडं महेशनं जो पकडलेला झेल की सामना आहे. मी मगाशी जेव्हा पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर सांगितलं की तुम्हाला इकडनं आता आपल्याकडं गमवण्याकरिता काहीच नाही, हे मात्र कमवू शकता या मॅचमध्ये चांगली बॉलिंग करून. ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन जायची जरूर पहिला टीमला आणि इकडनं शेवटचा बॉल नकोही विजयाकरिता. हाच प्रयत्न बंटाचा असणारे राज देखील आले. राज काहीतरी चर्चा ते करतायत की काय करायचंय या मॅचमध्ये. मात्र या मॅचमध्ये जतीननं जर बॉलिंग चांगली करून मॅचचा निकाल आपल्या बाजूने लावला तर मग काय सुपर से भी ऊपर. आणि मॅच सध्या तरी आपण पाहतोय सुपर हिट पाहायला मिळते आपल्याला. फ्री इंडिया क्रिकेट टुर्नामेंट अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा आयोजित ही क्रिकेट टुर्नामेंट. राज जतीन समोर चांगला चेंडू आहे फुलर लेनचा. एकच धाव घेतली जाईल कदाचित. बंटाला स्ट्राईक हवी आहे. 2 होऊ शकल्या असत्या मात्र धाव घेतली नाहीये.
बंटाला इकडनं साईक ठेवायचे स्वतःकडं, त्याला एक मोठा फटका मारायचे 4 बॉलमध्ये. हा त्यानं कॅल्क्युलेशन केला असावा. जतीनशी मात्र चर्चा करत आहेत त्यांचे खेळाडू. एक तर मोठा फटका पाहिजेलच, तर जाऊन कुठे या मॅचचं इक्वेशन. 4 चेंडू शिल्लक आहे, 10 धावेची गरज आहे. नवीन पटऱ्याला राज पाटील मैदानाच्या मध्ये खेळण्याकरिता जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. रंगतदार हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मजा आली या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन जायचे. आता बघूया बंटा कशा पद्धतीनं हा सामना फिनिश करेल या मॅच मध्ये. हा चेंडू बघितला, जाऊ दिला आणि ऑप्टिकच्या जास्तच बाहेर दबाव आहे कारण का ह्या देखील मॅच मध्ये बघतो आपण बंटानं आतापर्यंत रन्स केले. आम्हाला स्कोर मित्र सांगतेच की किती धावा त्यानं आतापर्यंत केलेल्या. चांगला तो खेळ, त्याच्या इंडिव्हिज्युअल 34, पहिल्या मॅच मध्ये हाफ सेंचुरी. चांगली बॅटिंग करतोय तो. 4 मध्ये 9 ची गरज आहे. जतीनचा पुढचा चेंडू, यावेळेचा फटका चांगला, ऑन साइडला ऑनडायचा फटका, डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत, करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल असणार आहे कदाचित. दुसरी धाव घेतली जाईल का कदाचित. इकडे अशी धाव कदाचित नसणार आहे की नाही ती मात्र बघूया. भिवंडीमध्ये आपण आहोत आणि हा तर कॉमनच नियम आहे. इकडं तुम्हाला धाव घेण्याकरिता दोघांना स्ट्राईक सोडावी लागते. तसं काय झालं नाहीये या मॅच मध्ये. आपण बघतो पुन्हा आपल्याला इक्वेशन वेगळा पाहायला मिळेल. येणारा चेंडू शिल्लक आता बघतो आपण 3 आणि विजयाकरिता करायचे आहेत 8 धावा. रप अँड टप आपल्याला मॅच पाहायला मिळते. दुपारच्या नक्की सेशन नंतर हा सामना आपल्याला गरमागरम पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे प्रयत्न सुरू आहेत, हार मानायला तयार नाहीयेत. जिंकायचे जरूर, मात्र दुसऱ्या बाजूने हार मंजूर नाहीये सुरुलेपाटा टीमला. त्यांचे प्रयत्न आपल्याला प्रामाणिक पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 मध्ये 8 ची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच क्लोज येईल, एखादी विकेट, पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. खराब होता चेंडू, फुल टॉस मध्ये देखील मोठा फटका कदाचित आलाय का नाही. डीप मधून तिकडे बघतो आपण, फिल्डर तर पोहोचलाय. त्यांची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 झालेला आहेत, थर्डचा कॉल आहे. बंटा तिकडे पोहोचेल का, आणि फायनली बघूया काय झालेलं आहे. आणि सेफली तिकडे बघतो आपण पोहोचलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी चर्चा करतायत, मग अंपायरमध्ये आपण प्लीज कुठल्या प्रकारचा दबाव आणायचा नाहीये. जो काय निर्णय असणार आहे तो अंपायरचा तुम्हाला मान्यच करावा लागेल. आणि इकडे बघतो आपण सहजरित्या कदाचित बंटा बाद होऊ शकला असता. विकेट किपरनं केलेली चूक कदाचित महागात पडलेली या मॅच मध्ये. आणि बघतो आता इक्वेशन आपण बघितलं तर येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत. बघतो आपण 2 आणि विजयाकरिता तिसरा पंच नाहीये प्लीज. आणि असंही नॉट आउटच आहे, आम्ही चेक केलाय. सरवली पाड्याचे सगळे प्लेयर संदेश तिकडे प्रथमेशने व्यवस्थित चेक केलेला आहे. आणि पंच मित्रांनो योग्य तोच निर्णय देतील, त्यांच्यावरती पूर्ण मॅचची जिम्मेदारी असते. सहजरित्या रन आउट बंटा होऊ शकला असता, तो फ्रेम मध्ये देखील नव्हता. त्याला स्ट्राईक आता आलेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावेची गरज, थकलाय, दमलाय. मात्र क्रिकेटमध्ये कारण सांगून होत नाही आणि कारण सांगणारी व्यक्ती कधी आयुष्यात सक्सेसफुल देखील होत नाही. कारण सांगणारा फक्त कारण सांगूनच पुढे जात असतो. मात्र इकडं कारण न सांगता विजय मिळवून द्यायचे त्याकरिता प्रयत्न सुरू आहेत या मॅच मध्ये. 2 चेंडू 5 ची गरज आहे. मी मगाशी सांगितलं की सामना शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जायचे सरुलीपाटा टीमला. त्याने ते प्रामाणिकपणे केलेलं आतापर्यंत या मॅच मध्ये. जतीन परेलची मेहनत पाहायला मिळते. मात्र बंटा कसा फिनिश करेल सामना हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. यावेळेचा फटका हवेत खेळले जरूर, डीप मध्ये तिकडे फिल्डर देखील आहे. चूक होणार नाहीये. या मॅचची आलेली आहे गोल्डन विकेट. बंटा पाटील बाद. यस डीजे लावा ना हो.
नवीन बॅटर परेश आलाय. झेल हाय की हा सामना आहे. महेशने याच्या अगोदर देखील ती झेल पकडली होती, तिथनं मॅच बघतो आपण टर्न झालेली आहे. आणि आता मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जे मी सांगितलं ते झालेलं आहे. या मॅच मध्ये सरुलेपारा टीमनं शेवटच्या बॉल पर्यंत सामना आणलाय जरूर. आता इथं रिझल्ट कुठलाही करा बाजूला लागो, मग आता मॅच मध्ये कंबर कसलेली आहे यामध्ये शंका नाहीये सरुलेपारा टीमनं. एक बॉल आणि कंपल्सरी 5 धावा. गोल्डन सिक्सरच मारावा लागेल तर मेगा फायनल मध्ये असणारे ज मोसबा पिंपलास तब्बल 35 धावांची इनिंग खेळली रोहन पाटीलनं. मग आता आपल्या टीमला तो विजय मिळवता आला नाहीये, कारण का तो आता बाद झालेला आहे. आता जे काय करायचे ते परेशलाच करायचे. परेश पाटील साकिंग एनलाय. सिक्सर मारणं एवढं सोपं नाहीये, मात्र प्रयत्न करणं आहे. एक बॉल एक जास्त डिफिकल्ट असतं, एक मध्ये 6 मारायचंच आहे. एक बॉल 5ची गरज. वेगवान होता चेंडू, विकेट किपर बीट आणि हा सामना तब्बल 4 धावेनं जिंकलेला आहे. टीम सरुलीपाड्यानं अभिनंदन. सरुलीपाडा संघ शरद दादा भुईर, सागर पाटील, सन्नी भुईर आणि ऑल टीम अभिनंदन. थेट मेगा फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे रतन स्मृती क्रिकेट संघ सरुलीपाडा. मेसीने जो झेल पकडला त्याकरिता शैलेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून 500चा कॅश प्राइज आहे मेसी करिता. आणि या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. जन तब्बल धावा रोखल्या, फक्त आणि फक्त 11 धावा त्यानं डिफेन्स केला, रोखल्या, 3 विकेट घेतल्या. तो जतीन पाटील या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. चला आपण काय सन्मान करूया. सन्मान्य देवदासी ठाकरे यांचा आपण सन्मान करतोय. सागर ठाकरेंच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. ठाकूरपाडा गावचे आमचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, सन्मान होतोय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळाली, शेवटपर्यंत प्रयत्न पाहायला मिळाले. युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात बरेच, जे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. आणि रतन दादा भोईर यांच्याकडनं जतीन करिता 500. मयुरेश ठाकरे आपण यांचाही सन्मान करू. हा सन्मान करतील सागर ठाकरे. थँक्यू. मॅच देखील देणार आहोत. सन्मान्य आमचे रामदास दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. तिकडे तिकडे जतीन समोर. त्याच्यानंतर रतनदादा भोईर यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. दे रे तिकडे. जतीनला महेश करिता शैलेश दादाकडनं महेश साठी पारितोषिक आहे. त्या झेल करिता शैलेश दादा ठाकरे यांच्याकडनं पारितोषिक आहे 500चं. अप्रतिम आपल्याला त्याचा झेल पाहायला मिळाला महेशचा, आणि त्यांना 500 रुपयाचं बक्षीस